सोशल मीडियावर आपण पाहतोय की काही मराठी कलाकार कॅन्स फिल्म फेस्टिवलला गेलेत. तर कॅन्स फिल्म फेस्टिवल नक्की काय आहे आणि तिथे जाणं हे एवढं महत्त्वाचं, एवढं मोठं काम मानलं जातं. कॅन्स फिल्म फेस्टिवल हा जगातील सर्वात प्रतिष्ठित फिल्म फेस्टिवल्सपैकी एक मानला जातो. इथे जगभरातले निवडक चित्रपट प्रदर्शित होतात, त्यांना पुरस्कार मिळतात, मोठमोठे इंटरनॅशनल फिल्म डील्स इथे होतात. तर कॅन्सला जाणारे प्रत्येक कलाकार किंवा तंत्रज्ञ हे ऑफिशियल फिल्म सिलेक्शनमुळेच तिथे जातात असं नाही आहे. तर आज ब्रँड्स आहेत, OTT प्लॅटफॉर्म्स आहेत, इंडस्ट्री ॲक्रेडिटेशन्स असतात, त्यामुळे सेलिब्रिटीज आणि क्रिएटर्स कॅन्समध्ये सहज सहभागी होऊ शकतात. म्हणजे तुम्हाला ऑफिशियल इन्व्हिटेशन नसलं तरी तुम्ही म्हणजे या क्षेत्रातले लोक पासेस खरेदी करून तिथे जाऊ शकतात आणि हे सगळं प्रकरण भयंकर खर्चिक असतं. आज हा फक्त एक फिल्म फेस्टिवल राहिलेला नाही आहे, तर ग्लोबल PR आहे, ब्रँडिंग आहे, नेटवर्किंगसाठीचा एक चांगला प्लॅटफॉर्मसुद्धा बनलेला आहे. थोडक्यात हा सिनेमांचा महोत्सव कमी आणि फॅशन कार्निवल जास्त झाला आहे. यावर्षी काही मराठी आर्टिस्ट एका OTT प्लॅटफॉर्मसोबत कॅन्सला गेले आहेत. पण सध्या कोणताही मराठी चित्रपट या कॉम्पिटिशनमध्ये, इथल्या ऑफिशियल कॉम्पिटिशनमध्ये किंवा प्रीमियरमध्ये चर्चेत नाही. पंजाबी, मल्याळम आणि काही इतर प्रादेशिक सिनेमा मात्र तिथे गेल्याची माहिती मिळते. तर थोडक्यात या कलाकारांच्या उपस्थितीने मराठी संस्कृती, वेशभूषा आणि हे निवडक कलाकार तिथपर्यंत पोहोचले खरे. पण मुळात ती काही संस्कृतीचं सादरीकरण करण्याची जागाच नाही आहे, ती सिनेमांची जागा आहे. आणि या सगळ्याचा मराठी चित्रपटसृष्टीला नक्की नेमका कसा फायदा होणार आहे हे मला तरी अजून काही उमगलेलं नाही आहे. तिथे जाण्यासाठी आणि रेड कार्पेटवर चालण्याची हौस भागवण्यासाठी जो काही खर्च केलेला असेल ना, त्यात एक उत्तम मराठी चित्रपट बनवता आला असता असं माझं वैयक्तिक मत आहे. पण अजूनही मराठी प्रेक्षकांना नेमकं काय हवं आहे हेच मराठी चित्रपट निर्मात्यांना उमगलेलं नाही आहे. असो, तर या फिल्म फेस्टिवलच्या अवास्तव वाढत्या रेड कार्पेट संस्कृतीवर अनुराग कश्यप जे बोलले ते मला फार आवडलं. इथे भारतीय लोक सिनेमा सोडून बाकी सगळं करण्यासाठी येतात. कॅन्सचा खरा उद्देश हा जागतिक सिनेमाचा गौरव करणं आणि नवीन प्रतिभा शोधणं हा आहे. पण भारतीय त्याकडे सपशेल दुर्लक्ष करताना दिसतात. मार्केटिंग विभागाला भेट देणारे भारतीय प्रतिनिधी आणि व्यावसायिकसुद्धा क्वचितच चित्रपटांच्या प्रदर्शनांना उपस्थिती लावतात. भारतीय निर्माते अनेकदा दिरंगाई करतात, महोत्सवाच्या महत्त्वाच्या अंतिम मुदती चुकवतात आणि वेळेवर आपल्या प्रवेशिका पाठवण्यात अयशस्वी ठरतात. एकंदरीत हा कॅन्स फिल्म फेस्टिवल हा सिनेमाचा उत्सव आहे. भारतातून गेलेल्या कलाकारांनी, निर्मात्यांनी, दिग्दर्शकांनी इथे दाखवला जाणारा ग्लोबल सिनेमा पाहावा आणि त्यातून बोध घ्यावा आणि नुसतं रेड कार्पेटवर मिरवण्यासाठी भारतीय कलाकारांना तिथे नेण्यापेक्षा भारतीय सिनेमा हा ग्लोबल फिल्मच्या मांदियाळीत कशी जागा मिळवू शकेल यासाठी प्रेरित व्हावा हीच मनापासून अपेक्षा. हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपर वाटला असेल तर नक्की फॉलो करा आणि आपल्या YouTube चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.